नमस्कार छोट्या दोस्तांनो. आज आषाढाचा पहिला दिवस. आजचा दिवस आपण महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करतो. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानु वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. रामगिरीवरती आपल्या पत्नीचा व नगरीचा विरह सहन करणारा एक यक्ष. त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशातील ढग पाहून तीव्रतेने आपल्या पत्नीची आठवण येते. त्याला वाटतं आपण तिला निरोप पाठवायला पाहिजे, पण अलका नगरीमध्ये असणाऱ्या आपल्या पत्नीला निरोप कोण देईल बरं? तेव्हा तो मेघ त्याच्या दृष्टीस पडतो व वाटतं आपण या मेघाला मार्ग सांगू. हा मार्ग व त्याचं वर्णन म्हणजेच कालिदास यांनी लिहिलेला अजरामर मेघदूत. यक्ष म्हणतो, मेघा, तू उत्तर दिशेकडे प्रस्थान कर बरं. वाटेत तुला आम्रकूट पर्वत लागेल, म्हणजेच आत्ताचं अमरकंटक, जिथे नर्मदा नदीचा उगम आहे. हा आम्रकूट पर्वत आंब्यांच्या झाडांनी गच्च असा भरलेला आहे. नंतर तू पुन्हा उत्तर दिशेकडे वळ. विंध्य पर्वताच्या पायथ्याशी खळाळणारी आपली नर्मदा मैया तुला दिसेल. या नर्मदा मातेचं वर्णन आपल्या कालिदासांनी फारच सुंदर केलेलं आहे. ते म्हणतात की विशीर्ण म्हणजेच फाटलेली नर्मदा. आता नर्मदा फाटलेली म्हणजे काय बरं? खडकांचा प्रदेश असल्याने या खडकांमुळे नर्मदेच्या प्रवाहाला फाटे फुटलेले आहेत आणि मेघाने वरून पाहताना हे त्याला फाटल्याप्रमाणे दिसणार आहे. मेघदूत म्हणजे अनेक नद्या, पर्वत, वृक्ष संपदा, प्राणी जीवन, तसेच आपल्या भारतातील भूमीचं व आपल्या भारताला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचं वर्णन आहे. संस्कृत साहित्यात कालिदास हे भारतीय संस्कृतीचे प्रातिनिधिक कवी असे मानले जातात. निसर्गाच्या ऋतुचक्राचे मानवाच्या जीवनावर वेगवेगळे परिणाम होत असतात. माणसाचं मन सुद्धा निसर्गाप्रमाणे रंग बदलत असतं बरं. कालिदास यांनी निसर्ग सौंदर्याला, मानवी भावभावनेला, जगण्याच्या वास्तवाला शब्द सौंदर्याने अक्षरशः फुलवले आहे. यांना कवी कुलगुरू असंही म्हणतात. पहिल्या शतकातील राजा विक्रमादित्य यांच्याकडे असणाऱ्या नवरत्नांपैकी हे एक रत्नच होय. गुरूंबद्दलही त्यांना नितांत आदर होता. स्वर्ग व पृथ्वी यांचे सुंदर मिलन कालिदासांनी शब्दबद्ध केले. आपल्या मुलांना शेक्सपियर माहीतच असतो हो, पण त्यांना कालिदास सुद्धा समजला पाहिजे. कालिदासांच्या 7 कलाकृती म्हणजे जणू सप्तरंगी इंद्रधनुष्यच आहे. त्यांनी 2 खंडकाव्य लिहिली.